वृत्त दिनांक डिजिटल यात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर वॉर्ड क्रमांक 50 यातले महायुतीचे उमेदवार विक्रम राजपूतजी आहे. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. विक्रमजी, मला तुम्हाला हे विचारायचं आहे, तुम्ही शिक्षण तुमचं इंजिनिअरिंग, राजकारणमध्ये यायचं हे कसं झालं? सर्वप्रथम मी रुद्रेश तुमचं स्वागत करतो आणि वृत्त दिनांक डिजिटल पेजचं त्यांनाही खूप शुभेच्छा देतो की ही ड्राईव्ह त्यांनी चालू केलेली आहे. तुमचा पहिला प्रश्न आहे की इंजिनिअरिंग ते राजकारण असा प्रवास. तुमच्या माहितीसाठी इंजिनिअरिंग करत असताना इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षामध्ये समाजासाठी काहीतरी करायचं या भावनातून ही भावना जागृत कुठेतरी झाली. आपण सर्वच कॉलेज शिक्षणामध्ये असताना किंवा शालेय शिक्षणामध्ये असताना आपण सर्व थोडीशी मस्तीखोर असतो. पण अशा या मस्तीखोरनंतर मस्ती केल्यानंतर किंवा काही खोडकरपणा केल्यानंतर असं कुठेतरी एका मनाला जाणवलं की आपण कुठेतरी चांगलं कार्य करावं, जेणेकरून आपला अभिमान हा सर्वांना वाटतो. त्या भावनेतून मी समाजकारणामध्ये आलो. मला वाटतं की इंजिनिअरिंग ते समाजकारण. तुम्हाला काय वाटतं की ही जी एरिया आहे यात काय लॅकिंग आहे की काय आपण त्याच्यात बेटर करू शकतो? नागरिकांची जी समस्या आहे इलिगल पार्किंग आणि त्यांना एक चांगले स्वच्छ रस्ते हवे, त्यांचा कचरा वेळेवर उचलला जायला पाहिजे. हा जो मेजर त्यांची जी डिमांड आहे. कारण मी पूर्ण वॉर्ड फिरलेलो आहे आणि पूर्ण प्रभागामध्ये जेव्हा फिरलो आणि त्याच्यामध्ये असं कळलं की खूप बेसिक प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यातून त्यांना मोकळा श्वास घ्यायचा आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपण ते चांगलं कार्य करू शकतो आणि जनतेला जे हवं आहे, नागरिकांना जे हवं आहे ते आपण डिलिव्हर करू शकतो. आज तुमचं या वॉर्डसाठी किंवा तुमच्या करिअरसाठी तुमचं काय विजन असेल? मला असं वाटतं की मी एक सुशिक्षित इंजिनिअरिंग केलेलं आहे, त्यामुळे एक सुशिक्षित माणसाचं आपल्या प्रभागाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो. आणि बेसिक नेसेसिटीज तर उपलब्ध आहेत, पण त्यांना ज्या काही गोष्टी हव्या आहेत की स्वच्छता हवी आहे, रस्ते मोकळे हवे, फुटपाथ मोकळे हवे, या सगळ्या गोष्टीची त्यांची अपेक्षा आपल्याकडनं आहे. आपण त्या गोष्टी डिलिव्हर तर केल्याच पाहिजे, पण त्याच्याबरोबर आपण वेगळं काय आणू शकतो की सायकलिंग ट्रॅक आणू शकतो किंवा जॉगिंग ट्रॅक आणू शकतो. एक चांगलं नेचरयुक्त किंवा नॅचरल युक्त गोष्टी ज्या आहेत, जसं की गार्डन, जेणेकरून सिनियर सिटीजन्सना म्हणा किंवा मिडल एज जनरेशनला म्हणा की त्यांना मोकळा श्वास घेता येईल, चांगला श्वास घेता येईल, चांगल्या पद्धतीने गार्डन बनवू शकतो आपण. माझ्या मनामध्ये एक ओपन लायब्ररी ही एक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण आजच्या पिढीला कधीही कुठेही काही वाचता शिकता येऊ शकतो. एक माझ्या मनातली संकल्पना आहे की मला असं वाटतं की हे माझं विजन आहे की तुम्ही लोकांना, तुम्ही त्या प्रभागातील नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा डिलिव्हर करा, त्यांना चांगलं प्लांटेशन करा, त्यांना चांगलं ग्रीनरी त्यांच्या सराउंडिंग आजूबाजूला मेंटेन करा, जेणेकरून दे विल फील गुड. हे माझं विजन आहे. मी एक शेवटचा प्रश्न विचारेन. भरपूर पांगूर नगर असेल किंवा चिंचोली असेल, तिकडे भरपूर यंग लोक आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी, आज मी एक यूथ म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो की तुम्ही आज एक यूथसाठी किंवा यंग लोकांसाठी तुमचं काय एक विजन असेल की तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार? मी राजकारणात आलो तेव्हा मी यंगच होतो आणि मी तुम्हाला जसं म्हणाला की माझा दृष्टिकोन, माझ्या राजकारणातली काम करायची जी सुरुवात झाली ती विद्यार्थी दशेपासून. त्यामुळे आजच्या जनरेशनला काय हवं आहे की डेव्हलपमेंट हवं. जसं की मेट्रोज चालू झालं, त्याच्यानंतर कोस्टल रोड चालू झाले, अटल सेतू चालू झाले, एक्सप्रेसवेज चांगले होत आहेत, रेल्वेच्या सुविधा चांगल्या आहेत. आता आपण काय आहे की वॉटर टॅक्सी ही एक कन्सेप्ट मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून राबवणार आहे. वन विंडो, वन तिकीट स्कीम आपण लावणार आहोत की एका तिकिटामध्ये तुम्ही कुठेही फिरू शकता. आज त्यांना जिमिंग हवं आहे. म्हणजे आजची जनरेशन ही थोडंसं बॉडी बिल्डिंग या ठिकाणी जरा दे आर इंटरेस्टेड, पण त्याचा जुक्त माप त्याला आहे. आपण ओपन जिम उभी करू शकतो.
त्यांच्या डेव्हलपमेंट त्यांना रिझल्ट फास्टमध्ये म्हणजे दे डोंट वेट. त्यांची जनरेशन थांबत नाही. म्हणजे तुम्ही हे डिलिव्हर करा आणि तुम्ही तुमचं जे काही आपण समाजकारणामध्ये आहोत यू विल बी ॲट एक चांगल्या प्लेसवरती असेल की तुम्ही एखाद्या गोष्टी त्यांच्या मनाच्या लागणार त्यांना मनासारख्या लागणाऱ्या गोष्टी जेव्हा आपण डिलिव्हर करू त्यांना खेळायला ग्राउंड्स पाहिजे असतात. अशा खूप काही आहे करण्यासारखं यूथला अट्रॅक्ट करण्यासाठी. आता मी तुम्हाला ओपन लायब्ररी म्हणालो, दॅट्स फॉर हुम, दॅट्स फॉर यूथ, की ते शिकू शकतात, ते वाचू शकतात, दे कॅन स्पेंड टाईम. म्हणजे तुम्ही ओपन लायब्ररी तुम्ही कॅफे कॉफी डेमध्ये आज स्पेंड करतो एक पुस्तक. मला असं वाटतं की ते ओपन लायब्ररी जर आपण इथे बनवून दिली तर दे कॅन रीड बुक्स, दे कॅन रीड नॉवेल्स. म्हणजे कोणाला एज्युकेशन घ्यायचं असेल तर दे कॅन डू दॅट. असं माझं ते विचार आहे त्यांच्याकडे. मित्रांनो, हे होते विक्रम राजपूतजी आणि आपण पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. जय महाराष्ट्र.